नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. वीज कंपनी अधिकाऱ्यांसोबत बैठक, 2 महिन्यात बदल दिसतील, आमदार अनुप अग्रवाल. धुळे शहरातील विद्युत वितरण व्यवस्था सुरळीत व्हावी, वीज ग्राहकांचे प्रश्न सुटावेत यासाठी शहराचे नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत आमदार अनुप अग्रवाल यांनी धुळे शहरातील आणि द्रुतगतीय वीज जोडणी, सदोष वीज मीटर, ग्राहकांना येणारे ओव्हर बिलिंग यावर चर्चा करून ते प्रश्न प्राधान्याने सोडवावेत अशी सूचना केली. शहरात लोंबकळणाऱ्या वीज तारांचा प्रश्न गंभीर आहे, तो सुटावा. भूमिगत वीज तारा करण्यासाठी प्रश्न व्हावेत आदी प्रश्नांवर चर्चा केली. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली असून येत्या 2 महिन्यात बदल नक्कीच दिसतील असा विश्वास आमदार अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केला. या बैठकीला अग्रवाल यांच्यासोबत वीज कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. कुठल्याच गोष्टीला जे आपण करणार आहोत त्याला टाळा टाईम गेनिंग नको. म्हणजे टाईमपास होतोय, नाही तसं झाली आज मीटिंग, बघू कधीतरी होईल कधीतरी. तर माझी एक प्लीज विनंती राहील का आपल्याला काही मी माझं घरचं काम नाही आहे, शहराच्या दृष्टीने आणि MIDCच्या दृष्टीने आपल्याला करायचं आहे. आणि आपले जास्तीत जास्त कर्मचारी या शहरातच राहतात. आपलं या शहराविषयी काही ना काही देणं लागतं. आणि आपल्याला उद्योग जर चालले गेले तर पहिलेच या शहरात काहीच ठिकाणं नाही आहे आणि अजून गुंडगिरी वाढेल. काहीच ठिकाणं नाही आपल्या शहरात. तर आपण नवीन उद्योग आणायचे प्रयत्न करतो हे, पण तेच चालले गेले तर आपल्याला त्याचा फार मोठा फटका बसणार आहे भविष्यात. तर तेवढं प्लीज जे विषय आहेत ते तातडीने मार्गी लावायचे आणि ते तुमच्या हातातले विषय. त्याला काही तुम्हाला जे फंडचे विषय आहे त्याला मी पूर्ण सहकार्य करा, परंतु जे आपल्या हातात आहेत, जे किरकोळ गोष्टी आहेत त्या आपण मार्गी ताबडतोब लावल्या तर बरं होईल. नक्कीच करू आपण ते, कारण आपल्या लेवलचं आहे ते तर होणं आवश्यक आहे. आणि तिथे तेवढंच बाकी ते करतात आपलं. ठीक आहे, जोपर्यंत बघा आपण स्ट्रिक होणार नाही तोपर्यंत ही सवय तुटणार आहे का? मग जर त्यांना मोकळीक भेटते तर मग ते करतीलच ना लोक. त्याचं बघून दुसरा करतो, दुसऱ्याचं बघून तिसरा करतो, तिसऱ्याचं बघून चौथा करतो. हे चालूच राहणार आहे. आणि मग अशी आपण 1.5 कोटी रुपयासाठी बसलेलो आहे. एक शेड्यूल बनवून आहे, मग ते करून ते पोलीस प्रोटेक्शन ते करावं. सर्व तयारी आपल्याकडून, म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढं पोलीस प्रोटेक्शन भेटेल. मी SP साहेबांशी काल या विषयावर चर्चा केलेली, अतिक्रमण आणि या दोघं विषयांवर. आणि सर एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. धुळे शहरात काय म्हणलेलं आहे, रस्ते चौडे आहेत परंतु आपले जेही MSCBचे पोल आहेत ते असे मध्ये म्हणजे 3-4 मीटर 5-5 मीटर सोडून बाहेर पोल आहेत. त्याच्यामुळं काय होतं आहे, त्या पोलचा आडोसा घेऊन तिथं अतिक्रमण वाढत चाललं आहे. ते पोल पहिले तर कोपऱ्याला टाकणे, एंड ऑफ द रोड एजला टाकणे, ते शिफ्ट करणं फार गरजेचं आहे. नाही, महापालिकेत माझा काल मी बैठक घेतली तर ते म्हणतात आमचा काहीच संबंध नाही, आम्ही लाईट बिल भरतो. ते MSCBचं काम आहे. रोड वायंडिंगमध्ये नाही, रोड वाइंडिंगमध्ये जेवढं करता आलं तेवढं करतोय आपण, पण बाकी प्रत्येक गोष्ट थोडी रोड वाइंडिंगला तिथं जागा आहे. आता 12 पत्तर आहे. 12 पत्तरला तुम्ही बघा, एकदम मेन चौकातच 12 पत्तर, 2-3 पोल इतके पुढे आलेले आहे. ते तर मी रोज येतो जातो म्हणून माझ्या डोळ्यासमोर दिसतंय. रोज तो रस्ता वापरतो म्हणून माझ्या डोळ्यासमोर दिसतंय ते. तर याचाही एक सर्वे झाला पाहिजे. आणि असे जे पोल आहेत त्यांना मागं केलं तर शहर अतिक्रमण मुक्त होतं. त्या पोलच्या आडोशालाच टपऱ्या येतात. कारण योग्य द्या का बाबा असं आहे, जे कारण योग्य आहे ते कारण द्या ना. मग तिचं कसं भांडायचं आणि काय भांडायचं ते भांडून आणू ना आपण. पण मला प्रपोजल देताना कारण योग्य द्या, जेणेकरून मी CM साहेबांच्या मागं लागून करेल. नाही, ते आता जर आपण काय केलं आहे, आता EPDC मध्ये पण घेतलेलं आहे.
ते कामं मग ते चालू कमी झाले करा का? ना. हा, तेवढे कमी होते तर ते मंजूर झाले का डीपीटीसीचे? हो, मंजूर झाले. मग ते का पण आपण लावत नाही? मग आता ते काम चालू केलं पाहिजे. आपण डीपीटीसीचं फंड तर तुम्ही प्रमा आली का? हा प्रमाण प्रमा मिळाली ना? वर्क ऑर्डर दिल्या तुम्ही? मग वर्क ऑर्डर द्या ना. पैसे नसले, बजेट असल्याशिवाय ते वर्कआउट देता येत नाही. का बर? डीपीटीसीला काय, डीपीटीसीचं बजेट झाल्यानंतरच तुम्हाला प्रमा भेटतो, त्या पहिले भेटूच शकत नाही. सर तो असं नाही. डीपीटीसी तुम्हाला फंड ट्रान्सफर करणार नाही. डीपीटीसी आमच्या हेड ऑफिसच्या अकाउंटला ट्रान्सफर करतात, त्याच्यानंतर आम्ही त्यांना त्याच्यातले पूर्ण नाही दिले. त्याच्यातले जसं आता 10 कोटीचं आहे आपलं, 3 कोटीच दिले सध्या. 3 कोटी पण असे दिले त्यांनी की त्यात एस्टिमेट वाईज नाही दिले. एका एस्टिमेट जर 10 लाखाचा तर 2 लाख दिले, दुसरा एस्टिमेट 8 लाखाचा ते 1 लाख दिले. असं कोणते तुम्ही याच्यात दिले. तशी जरी दिली असती ना तर त्याच्यात एक पर्याय असतो. 3 कोटीमध्ये समजा 10 फीडर बसतो, तुम्ही 10 फीडर घेता, त्या 10 फीडर 3 कोटी त्याला देऊन टाकायचं. ते तुमच्या हातातला विषय. जसं आमच्या महापालिकेला पण तसंच असतं. काम या कामाला 30%, त्या कामाला 30%, त्या कामाला 30%, असे पैसे येतात. पण जर माझं 10 कोटीचं काम झालेलं आहे आणि पैसे त्याच योजनेला 3 कोटी आलेले, तर ते 3 कोटी पूर्ण मी घेऊन घेतो. 10 कोटी असं थोडी का 30% या कामाला 30 झाले तर 30च घेतो, असं काही नाही. तो तुमचा विषय. आणि ते पैसे येतील डीपीटीसीला. काय तुम्ही वर्क ऑर्डर करा ना, कोणताही ठेकेदार काम करेल ना साहेब. ठेकेदार थोडी पैशांसाठी तुम्हाला थांबवणार आहे. प्रमाण आलेली पण निधी बजेट लागल्याशिवाय हे होत नाही, वर्क ऑर्डर नाही होत. सिस्टीममधूनच करावं लागतं. ते मी काही माझ्या घरी घेऊन जाणार नाही. तर त्याच्यात जर चांगलं काही काम झालं तर त्याचं युटिलाइज जर शहरासाठी चांगलं झालं तर सर्वांचंच भलं होणार आहे त्याच्यात. तर ते एक विचार केला पाहिजे आपण. आणि शहरातले जे ट्रान्सफॉर्म आहे, आता जागा तुम्हाला काही नवीन भेटणार नाही. कोणताच दुकानदार म्हणा, कोणताच घरवाला म्हणा, तुम्हाला जागा देणार नाही. तर ज्या ठिकाणी आपले ट्रान्सफॉर्मर आहेत ऑलरेडी आता लागलेले, तिथं 25, 63, 100चे 200 पर्यंत आपल्याला कसे नेता येतील. ते छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासाठी. तर जर ते आत्ताच आपण चालू केलं तर उन्हाळ्यात आपल्याला तर यालाही पैसे लागतील का? आता माझं काय म्हणणं आहे, हे पैसे सर आपण NSC मधनं यूज नाही करू शकतो. नाही, ट्रान्सफॉर्मर आपल्याला 315 पाहिजे, 250 आणि 100 पाहिजे. हे लाईट बिल आपण महापालिकेकडनं घेतो. तर बॉस समायोजन ज्याला आपण म्हणतो थोडक्यात, का ही जागेचं रेडी रेग्युलर प्रमाणे रेट काढला, एवढा रेट झाला, तर तेवढे पैसे आम्ही टप्प्याटप्प्यात तुम्हाला बिलातनं कमी करून देऊ. अशी काही स्कीम आपण करू शकतो का? पैसे वन टाइम देता येतील, पण जर महापालिकेला पैसे आले तर महापालिका कुठं ना कुठं फेकून देणार, टक्केवारीतच जाणार. त्याच्यापेक्षा तो जो लाईट बिल आपल्याला येतो NSCBचा, तो इन्स्टॉलेशन मध्ये टाकला तर तेवढं भर महापालिकेवर कमी होईल, तेवढा भार कमी होईल. तर असं काही प्रपोजल करता येईल का? प्रपोजल आपण तयार करून देतो. आणि ते तर त्याच्यासाठी पण तुम्हाला मंजुरी लागेल का शासनाची, का तुमच्या लेवलला तुम्ही करू शकता? तिथे प्रस्ताव करून आमच्या कॉर्पोरेट ऑफिसला पाठवू मी. आणि कॉर्पोरेट ऑफिस शासनाचे घेतात मोठे ते एनर्जी मॅटर घेतात. एनर्जी मिनिस्टर असतील काही ठराविक भागांमध्ये आहेत, ते सर्व चेक करणे. त्याच्यानंतर जे मीटर्समध्ये फॉल्ट येत आहेत, ओव्हर बिलिंग होतं आहे, त्याच्याविषयी झाली. नवीन सबस्टेशनच्या विषयी झाली. या शहराच्या ज्या तारा लोमकत आहे त्या सिंगल लाईनमध्ये कशा करता येतील, अंडरग्राऊंड कसं करता येईल, या सर्व विषयांवर चर्चा झाली आणि सकारात्मक चर्चा झाली. लवकरच 2-3 महिन्यात तुम्हाला या शहरात भरपूर ठिकाणी बदल दिसेल. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.